नमस्कार. हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन संकल्प. सर्वच जण या दिवशी वेगवेगळे आपापले संकल्प घेत असतात आणि हे संकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून मी छोट्या छोट्या खूप महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा आपण संकल्प घेतो वर्षाच्या सुरुवातीला, बरोबर, पण काही दिवसानंतर आपण तो विसरून जातो. तर विसरून न जाता आपल्या संकल्पावर आपल्याला फोकस्ड राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या संकल्पावर फोकस्ड असतो ना, तेव्हा आपल्या आजूबाजूला ज्या काही नकारात्मक घटना घडत असतात, संकट येत असतात, त्याचा तेवढा परिणाम आपल्यावर होत नाही. कारण आपल्याला माहिती असतं की माझ्या रस्त्यात कितीही दगड आले, चिखल आले, अडथळे आले, तरी मला मात्र उठून उभं राहायचंय. कारण मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय, मला माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचायचंय आणि त्यासाठी मला मेहनत करायची आहे, बरोबर. तर यासाठीच तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगत आहे आता, की तुमची संकल्प पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला काय करायचंय. गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. सफेद रंगाचा एक पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर ग्रीन कलरच्या पेनने म्हणजे ग्रीन कलरच्या इंकने तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा जी काही तुम्ही संकल्प लिहिणार आहे ती शॉर्ट मध्ये लिहायची. लिहिताना ती शॉर्ट मध्ये जरी लिहिली तरी ती लिहत असताना तुम्हाला जे इमॅजिन करायचंय हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जे इमॅजिन करायचंय ते डिटेल मध्ये करायचं आहे. एक उदाहरण घेऊया. समजा कोणाला आपली ड्रीम कार खरेदी करायची आहे किंवा एक ड्रीम आपलं स्वतःचं एक ड्रीम होम खरेदी करायचंय, स्वप्नातलं घर. तर मग तुम्ही असं लिहू शकता शॉर्ट मध्ये की या वर्षात मी माझं स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे, थँक्यू युनिवर्स, असं शॉर्ट मध्ये लिहायचंय. शॉर्ट मध्ये म्हणजे का तुम्हाला लिहायचा कंटाळा येऊ नये म्हणून शॉर्ट मध्ये लिहायचंय. आणि मग त्या वेळेला व्हिज्युअलाइज करताना कसं व्हिज्युअलाइज करणार की आपण ते घर खरेदी केलं आहे, गृहप्रवेश झालाय, छान पूजा झाली आहे, सेलिब्रेशन झाले आहेत, आपण घरामध्ये आपली सर्व फॅमिली खूप आनंदाने तिथे वावरत आहोत, आपला किचन पाहायचा आहे कसा आहे, आपला बेडरूम्स कसे आहेत ते पाहायचे, हॉल, सर्व गोष्टी तुम्ही त्या तुमच्या इमॅजिनेशन मध्ये तयार करायचे. एक मूवी तयार करायचा स्वतःचा. का? कारण युनिव्हर्सला तुमची कुठलीही लँग्वेज कळत नाही, युनिव्हर्सला कळते ते इमोशन्स, इंटेन्शन्स, बरोबर. मग जेव्हा आपण हे सगळं इमॅजिन करतो त्यावेळेला आपण त्या क्षणांमध्ये जातो आणि तो आनंद फील करतो. आणि हा जो आनंद आहे ना, तोच आपल्याला आपल्या ऑरामध्ये क्रिएट करायचा असतो. आणि हा आनंदाचे जे फिलिंग्स आहेत ना, हे व्हायब्रेशन जेव्हा आपल्या ऑरामध्ये क्रिएट होतात, आपल्या स्वतःमध्ये क्रिएट होतात आणि मग ते युनिव्हर्सच्या एनर्जी बरोबर मॅच होतात, कनेक्ट होतात. आणि मग आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप जास्तीत जास्त मदत होते. म्हणजेच आपल्या मेहनतीला फळ येतं थोडक्यामध्ये. म्हणून इमॅजिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला माझ्या लास्ट काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दिवसभरातून 10 मिनिटं तरी तुम्ही स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. त्या 10 मिनिटातील 2 मिनिटं तुम्हाला हे लिहायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचंय. ठीक आहे, ते तुम्ही कधी पण तुमच्या वेळेनुसार, फ्री टाइमनुसार करू शकता. पण सगळ्यात महत्वाचं, रात्री झोपण्यापूर्वीचे जे 5 मिनिटं आहेत आणि उठल्यावर जे 5 मिनिटं आहेत ते एकदम मॅजिकल टाइम आहे. ती वेळ कधीच वाया घालवू नका. त्या वेळेमध्ये तुम्हाला ते जे काही आहे लिहिलेलं, आणि त्यावेळेस जरी तुम्ही लिहिलं तरी पण उत्तमच आहे. आणि मग तुम्ही आता झोपणार आहात त्या वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचे की ते स्वप्न सर्व पूर्ण झालेलं आहे, तुम्ही सर्व जे काही तुमचं टार्गेट्स आहे ते मिळवलेलं आहे आणि तुम्ही त्या आनंदाच्या क्षणांमध्ये जगत आहात असं फील करत तुम्हाला झोपायचंय. कारण रात्रीच्या वेळेला आपला सबकॉन्शियस माइंड 1000 पटीने ऍक्टिव्ह असतो आणि सबकॉन्शियस हा युनिव्हर्स बरोबर कनेक्ट असतो. आणि आपल्या सबकॉन्शियसला ही इमॅजिनेशनची भाषा कळते, त्याला आपण कुठली लँग्वेज कळत नाही. म्हणून रात्री झोपण्यापूर्वीचे 5 मिनिटं आणि उठल्यावर जे काही 5 मिनिटं आहेत ते एकदम मिरॅकल टाइम असतो, मॅजिकल टाइम असतो. मग उठल्या उठल्या आपण काही लगेच उठून उभं नाही राहत, 5 मिनिटं लोळतो. मग तेव्हा तो वेळ सुद्धा वाया न घालवता तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं आहे. म्हणजेच काय होईल, तुम्ही जो काही घेतलेला संकल्प आहे त्यावर तुम्हाला फोकस्ड राहायला मदत होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला लवकरात लवकर मदत होईल. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची टिप्स मी सांगणार आहे. ही विश तुम्ही लिहिली आहे ना, त्याच्या खाली तुम्हाला मॅजिकल नंबर लिहायचे काही, ते मी तुम्हाला सांगते. ग्रीन कलरच्या पेननेच लिहायचे, विश लिहायची, त्याच्या खाली हे नंबर लिहायचे आहे.
फर्स्ट नंबर आहे 1176. दुसरा आहे 20 स्पेस द्यायचे 61 स्पेस 416 हा दुसरा नंबर आहे. तिसरा एव्हरीथिंग इज पॉसिबलचा नंबर आहे 519 स्पेस 7148. ठीक आहे, हे 3 नंबर तुम्हाला लिहायचे आहेत. हे तिन्ही नंबर लिहून झाल्यानंतर खाली थँक्यू युनिवर्स हे लिहायला विसरायचं नाही. प्रत्येक वेळेला ग्रॅटिट्यूड देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचमुळे आपण आपल्या युनिवर्स बरोबर कनेक्ट होत असतो. ह्या सर्व गोष्टी आपल्या मेहनतींना फळ मिळण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरतील. तुम्ही जे काही मेहनत करताय त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, आनंद, आरोग्य आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, तुमची भरभराट हो, हीच मी स्वामींचरणी युनिवर्स चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.